तर सुरुवात करायची आहे. आजचा क्लास पेमेंट ऑफ टॅक्सवर आहे. आपण सुरुवात करणार आहोत. आजचा आपला क्लास जो आहे हा पेमेंट ऑफ टॅक्सवरती असणार आहे. सुरुवात करायची आपल्याला. एक मी 20 सेकंद थांबीन फक्त आणि 20 सेकंदामध्ये सुरुवात करेन. गुड मॉर्निंग विशाल सर, शुभम सर. सेक्शन 49 49 पेमेंट ऑफ टॅक्सचा आहे. त्यामध्ये ज्यावेळेस GSTR 3B भरला जातो त्यावेळेस इलेक्ट्रॉनिकली लायबिलिटीचं एक अकाउंट मेंटेन केलं जातं. त्याच प्रकारे क्रेडिटचं पण अकाउंट मेंटेन केलं जातं आणि कॅश भरली जाते लायबिलिटी पे करण्यासाठी. त्या कॅशचं पण इलेक्ट्रॉनिकली अकाउंट मेंटेन केलं जातं. तर ह्या लायबिलिटी रजिस्टरमध्ये इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजरमध्ये आणि इलेक्ट्रॉनिक कॅश लेजरमध्ये कशा प्रकारे एंट्रीज होतात त्या कशा प्रकारे बघायच्या, कशा प्रकारे समजून घ्यायच्या, अशा प्रकारचा विषय आजच्या क्लासमध्ये येणार आहे. हा जो सेक्शन आहे सेक्शन 49 यामध्ये बघा 49(1) जो आहे आणि 49(3) हे कॅश बद्दल आहेत. हे आपण पहिले बघणार आहोत. त्यानंतर आणखीन जेवढा विषय कॅशवरती येईल तो पहिले मी पूर्ण करेन. जसं पुढे इकडे ट्रान्सफर ऑफ लेजर आहे, इथे कॅश लेजर आहे. तर जो विषय कॅशचा आहे तो पहिले पूर्ण केला जाईल. 49(2) मध्ये इथे बघा क्रेडिट लेजर आहे. 49(4) मध्ये पण इथे क्रेडिट लेजर आहे. 49(5) मध्ये क्रेडिट लेजर आहे. तर नंतर कॅश वरती आपण पुढे बघू. इथे रिफंडचा एक विषय येतो, मग तो येईल. मग लायबिलिटी अशा प्रकारे मी अरेंजमेंट केले की पहिले 8 सेक्शन जे आहेत त्याच्यामध्ये काय इफेक्ट होतो कॅश लेजरचा, कशा प्रकारे कॅश भरल्यानंतर त्याचा परिणाम होतो आणि तो मग GST ऑडिट करताना कशा प्रकारे समजून घ्यायचा, त्याचा काय उपयोग होतो, त्याचे काय रेफरन्सेस आहेत, हे सगळं तुम्हाला कळलं. तुम्हाला याचा ऑडिट करताना उपयोग होईल, इन्स्पेक्शन करताना उपयोग होईल. कोण किती कॅश भरतो, स्क्रुटिनी करत असताना पण ह्या गोष्टी कळू शकतात की कॅश किती प्रमाणात भरली गेली आहे, क्रेडिटनी किती प्रमाणामध्ये लायबिलिटी पे केली आहे, लायबिलिटी साधारण किती भरली गेली आहे. हे सगळं एका व्ह्यूमध्ये बघायचं असेल तर ह्या लेजरमध्ये बघता येतं. या लेजरमधनं आपल्याला ही माहिती पटकन कळते की वर्षभराचं लेजर काढलं. आता हे लेजर कसं बघायचं, ते लेजर इथे मी ऑनलाईन याल तर इकडे तुम्हाला लेजर्समध्ये इलेक्ट्रॉनिक लायबिलिटी रजिस्टर या प्रकारे तुम्हाला दिसेल. तर या इलेक्ट्रॉनिक लायबिलिटी रजिस्टरमध्ये आपण जर गेलो इकडे तर इथे 2 प्रकारच्या लायबिलिटी येतात. एक लायबिलिटी आहे, तुम्हाला थोडं छोटं दिसत असतात, मी मोठं करतोय बघा. आता
एक आहे रिटर्न रिलेटेड लायबिलिटीज आणि दुसरं आहे अदर दॅन रिटर्न रिलेटेड लायबिलिटीज. इथे क्लिक केलं रिटर्न रिलेटेड लायबिलिटीजला तर मग रिटर्न जो पिरियड आहे तो पिरियड इथे विचारला जातो. मग तो पिरियड मी सिलेक्ट केला. बघा आता इकडे मी एप्रिल टू सप्टेंबर पिरियड घेतला. आता या पिरियडमध्ये मला इथे टेबल दिसते एक, म्हणजे त्यामध्ये सिरियल नंबर, डेट, रेफरन्स नंबर, लेजर यूज फॉर डिस्चार्जिंग लायबिलिटीज, हे सगळं समजावून घ्यायचं आहे आपल्याला. हे सगळं मी समजावून सांगणार आहे. इथे डेबिट दिसतंय, डेबिटचा अर्थ काय, क्रेडिटचा अर्थ काय, हे सगळं तुम्हाला कळेल. हा टॉपिक जसं जसं आपला पुढे जाईल हे सगळं तुम्हाला अंडरस्टँड होईल. हे सगळं तुमच्या लक्षात येईल की कशा प्रकारे सगळं हे दिसतं. तर लायबिलिटीच्या सर्व एंट्रीज ह्या 6 महिन्याच्या जो मी पिरियड दिल्यावरती आता तो इथे दिसतो. जशी लायबिलिटी भरली जाते तर लायबिलिटीचा बॅलन्स जो आहे हा शेवटी झिरोच राहतो. लायबिलिटी इथे झिरोच बॅलन्स दाखवेल. पण ज्यावेळेस जीएसटीआर 3B भरला जातो त्यावेळेस काय होतं, इथे लायबिलिटी किती भरली गेली हे तुम्हाला समजतं की त्या कालावधीमध्ये जो कालावधी आहे. आता वर इकडे तुम्ही बघताय हे 22/10 आहे. पहिले इथे मी आलो, हे एक्सपोर्टिंग करता येतं, हे एक्सेलला घेता येतं. हे एक्सेलला घेऊन इथे सेव्ह ॲज PDF आहे, सेव्ह ॲज एक्सेल आहे, हे तिथे घेऊन तुम्ही त्याचं अनालिसिस करू शकता की कशा प्रकारे ही लायबिलिटी जी आहे ही प्रत्येक महिन्याला भरली गेली. लायबिलिटी भरण्यासाठी, सेटअप करण्यासाठी कॅश वापरली, क्रेडिट वापरलं, हे खाली दिसतं. हा एका महिन्याचा 5व्या महिन्याचा बघा समोर एक व्ह्यू तुम्हाला दिसतोय. इकडे सिरियल नंबर 1, 2, 3, 4 यामध्ये जी लायबिलिटी आली, जीएसटीआर 3B भरलेला आहे. इथे डेट दिसते 20/5. एप्रिल पिरियड दिला मी, एप्रिलचा जीएसटीआर 3B भरला 20/5. हे सगळं आपण ह्याच्याविषयी काय कायदा सांगतो हे बघायचं आहे. आणि त्यानंतर प्रॅक्टिकली मी इथे येणार आहे. तुम्ही प्रॅक्टिकली ज्यावेळेस काम करायला जाल तुम्हाला हेच बघायचं आहे. पण ह्याचा अर्थ कळण्याकरता याच्या संबंधित जो काय कायदा आहे त्याचा सेक्शन आणि रूल काय म्हणतात ते आपण बघितल्यानंतर, आणि हा कुठला फॉर्म आहे, हा जो आपण बघतोय हा व्ह्यू, हा एक फॉर्म आहे. या फॉर्म मध्ये आपण सगळं बघतोय. तर हे लायबिलिटी रजिस्टर मी काढलं होतं. याच प्रकारे तुम्हाला इथे लेजरमध्ये गेल्यानंतर कॅश लेजर आहे, क्रेडिट लेजर आहे. इथे मी क्रेडिट लेजर काढलं. क्रेडिट लेजरला पिरियड द्यावा लागतो. ते दिसतंय क्रेडिट, हे दिसतंय डेबिट. हे प्रत्येक जीएसटी तुम्ही भरताना काही क्रेडिट त्या महिन्याचं असेल ते त्या महिन्याचं क्रेडिट जे असतं हे तिथे काय केलं जातं, अवेल केलं जातं. ज्यावेळेस तो क्लेम केला जातो क्रेडिटचा, मग ते इलेक्ट्रॉनिक जसं एक पासबुक असतं. तुम्ही पैसे बँकेमध्ये डिपॉझिट करता, विड्रॉ करता, त्यावेळेस तिथे जमा झालेले पैसे जे आहेत हे क्रेडिट दिसतात. तुम्हाला जसं सॅलरी आली तर मेसेज येतो सॅलरी हॅज बीन क्रेडिटेड. सॅलरी ज्यावेळेस क्रेडिट झाली तुमच्या अकाउंटला त्यावेळेस तिथे क्रेडिट किती अमाऊंट झाली हे दिसतं. आणि मग जसं तुम्ही विड्रॉ करता, पैसे वापरता तुमच्या अकाउंटमधनं, तिथे डेबिट झालेलं दिसतं. म्हणजे जमा झालेली रक्कम आणि काढलेली रक्कम या दोनचा इफेक्ट, ह्या दोन्हीचा जो इफेक्ट आहे तो तिथे दाखवण्याकरता क्रेडिट किंवा डेबिट हे शब्द वापरले जातात. क्रेडिट म्हणजे तिकडे जमा झाले आणि डेबिट म्हणजे तिथनं विड्रॉ झाले. अशा प्रकारे किती क्रेडिट आलं त्या महिन्यात आणि त्यातनं किती क्रेडिट लायबिलिटी भरण्याकरता युटिलाइज केलं, अशा प्रकारच्या एंट्रीज तिथे येतात. म्हणजे क्रेडिट जमा झालं आणि क्रेडिट वापरलं गेलं लायबिलिटी भरण्यासाठी, ही एंट्री आहे क्रेडिटची. याच प्रकारे कॅशचं पण असेल. अवघड काही नाहीये, फक्त तुम्हाला रेफरन्सेस कळले का हे इझिली कळेल. क्रेडिट किती कॅश जमा केली, हे क्रेडिट लेजर आहे. मी कॅश काढायचं आहे मला, कॅश. परत चुकून 3 days काढलं, कॅश काढायचं. आता इथे कॅश भरली गेलेली आहे रिव्हर्स चार्ज करता, डिपॉझिट केली गेली, वापरली गेली, हे इफेक्ट दिसतात. हे रिव्हर्स चार्ज मध्ये एखादा व्यक्ती, आता जसं शॉप आहे त्या शॉपमध्ये
जर एखाद्याने रेंटवरती शॉप घेतला असेल, शॉप गोडाऊन म्हणा ऑफिस म्हणा घेतला असेल, तर तुम्हाला रजिस्ट्रेशनमध्ये कळतं की एखाद्याचा स्वतःचा शॉप आहे का मग त्याचं जागा भाड्याची आहे, म्हणजे जी व्यवसायाची जागा असेल, ऑफिस असेल, त्याचं शॉप असेल, गोडाऊन असेल, जे काही जागा असेल ती स्वतःची आहे का, जर का ती जागा भाड्याची असेल तर रिव्हर्स चार्ज ऍप्लिकेबल आहे जागेवरती. पण रिव्हर्स चार्जमध्ये तो तिथे टॅक्स भरतोय का, आयदर फॉरवर्ड चार्ज. जर एखादं गोडाऊन वगैरे असेल, तिथे मोठी कंपनी आहे, त्यांनी फॉरवर्ड चार्ज लावलाय तर फॉरवर्ड चार्ज येईल. आणि जर तिथे जो ओनर आहे त्या जागेचा, ती जागा भाड्याने घेतलेली आहे, तो जर का त्याच्याकडे ईच नंबर नसेल, तो फॉरवर्ड चार्जमध्ये टॅक्स कलेक्ट करत नसेल, तर रिव्हर्स चार्जमध्ये टॅक्स भरलाय का हे बघण्याकरता आपण इथे कॅश लेजर एका व्ह्यूमध्ये बघता येतं. म्हणजे किती लोक आहेत जे नवीन कायद्याप्रमाणे जो ऑक्टोबर 2025 ला झाला त्यानुसार कमर्शियल प्रॉपर्टीज असेल त्याच्यावरती काय करायला लागतं, ती तुम्ही रिव्हर्स चार्जमध्ये इथे म्हणजे कुठल्याही प्रकारे गव्हर्नमेंटला टॅक्स मिळेल अशी आता व्यवस्था आहे की कमर्शियल प्रॉपर्टीवरती टॅक्स फॉरवर्ड चार्ज किंवा रिव्हर्स चार्ज दोन पैकी एक प्रकारे सरकारकडे जमा झाला पाहिजे. मग रिव्हर्स चार्जमध्ये भरतात का, जर हे रेंटवरती प्रॉपर्टी आहे तर भरतात का, हे इथे तुम्हाला बघता येईल या लेजरमध्ये बघितल्यानंतर. मला एवढंच फक्त सांगायचं होतं, मी जो 10 मिनिटं इथे घालवली आहेत ती एवढी सांगितले की कशा प्रकारे ह्याचं इथे तुम्हाला प्रॅक्टिकली हे बघता येईल आणि याचा संदर्भ तुम्हाला सुटीनी ऑडिट इन्स्पेक्शनमध्ये ह्याचा उपयोग होईल. आणखीन जेव्हा आपण बघू तुम्हाला जास्त इझिली जास्त तुम्हाला याचं महत्त्व कळेल. त्याच्यामध्ये 12 सबसेक्शन आहेत, त्यातले 9 पहिल्यापासून होते, 10, 11, 12 जे आहेत हे नंतरच्या काळामध्ये अमेंड होऊन आलेले आहेत. आणि पुढे 2 एक्सप्लेनेशन आहेत, ए आणि बी फॉर्म आहेत. आता आपण येत आहोत आपला मूळ पहिला जो मुद्दा आहे तो कॅश लेजर, इलेक्ट्रॉनिक कॅश लेजरची कार्यपद्धती आणि महत्त्व. पहिला टॉपिक आपण हा सुरू करतो आहोत. मला विषय कळलाय आजचा? निलेश सर, विशाल सर, शुभम सर? ही सुरुवात मी केली, त्यातनं आपण हे बघणार आहोत की आपल्याकडे 3 लेजर आहेत. 3 प्रकारचे इलेक्ट्रॉनिक लेजर असतात. पहिल्याचं नाव आहे इलेक्ट्रॉनिक लायबिलिटी रजिस्टर, इलेक्ट्रॉनिक लायबिलिटी रजिस्टर ELR. दुसरं इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजर, इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजर. आणि तिसरं जे आहे इलेक्ट्रॉनिक कॅश लेजर, इलेक्ट्रॉनिक कॅश लेजर. या प्रकारे आपल्याकडे 3 लेजर आहेत. लायबिलिटी रजिस्टरमध्ये काय जाणार आहे तर लायबिलिटी जाणार आहे. त्यानंतर इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजरमध्ये इथे इनपुट टॅक्स क्रेडिट जाणार आहे. आणि इलेक्ट्रॉनिक कॅश लेजरमध्ये कॅशने भरलेले पैसे तिथे दिसतात आणि ते कशा प्रकारे वापरले गेले ते हे चलन भरलं जातं आणि त्यानंतर ती कॅश जी आहे ही लायबिलिटी भरण्याकरता वापरली जाते. लायबिलिटी 2 प्रकारची असते, एक रिटर्न संबंधित लायबिलिटी आणि दुसरी जी लायबिलिटी असते ती असते की कुठल्या प्रकारचं डिमांड वगैरे मागवलं गेलं टॅक्स पेअरकडे तर मग ती लायबिलिटी जी डिपार्टमेंटने आकारलेली आहे टॅक्स पेअरवरती ती लायबिलिटी असते. एक सेल्फ असेस लायबिलिटी आणि दुसरी मग अदर दॅन रिटर्न क्रेडिट म्हणजे डिपार्टमेंटने त्याच्यावरती नोटीस पाठवून ऑर्डर पाठवून त्याच्यावरती डिमांड केलेले पैसे. या प्रकारे लायबिलिटी 2 प्रकारच्या, क्रेडिट आणि क्रेडिट आणखीन कॅश हे येईल. कॅश भरली जाते आयदर फॉरवर्ड चार्ज भरण्याकरता किंवा मग रिव्हर्स चार्ज भरण्याकरता कॅश तिथे भरावी लागते. त्यानंतर इथे कॅश भरण्याकरता काय करायला लागतं, पहिल्यांदा चलन बनवावं लागतं. आता इथे चलन बनवण्याकरता इकडे सर्व्हिसमध्ये आलो, पेमेंट करायचं आहे. इथे चलन हिस्ट्री आहे, क्रिएट चलन आहे, चलन संबंधित सगळे इथे ऑप्शन दिसतात. क्रिएट चलन म्हटलं इकडे, मग इथे रिझन फॉर चलन आहे, यामध्ये मी दिलं एनी अदर पेमेंट. हे चलन हे PMT 06 आहे, खाली ई पेमेंट आहे, अदर इथे ओव्हर द काउंटर आहे, इथे बँक वगैरे चूज करायला लागतं. NEFT RTGS आहे, इथे पण बँक चूज करायला लागते. आणि ही जी अमाऊंट भरायची आहे, महत्त्वाचा मुद्दा इकडे हा आहे, ही अमाऊंट भरायची आहे. ही CGST आहे, IGST आहे, सेस आहे, महाराष्ट्र IGST आहे. जो नंबर ज्या स्टेटचा असतो त्या स्टेटचं नाव तिकडे येतं. इथे महाराष्ट्र आहे, गुजरातचा नंबर आहे की गुजरात येईल, गोवा येईल, मध्य प्रदेश येईल,
त्याप्रमाणे त्या स्टेटचं नाव तिकडे येईल, तिथला AGST असेल. तर या प्रकारे चलन दिसतं. टॅक्स इंटरेस्ट म्हणजे CGSTचा टॅक्स भरायचा आहे, इंटरेस्ट भरायचा आहे, पेनल्टी आहे, फीज आहे, आदर आहे. आता इथे हे मेजर हेड आहेत, ह्याला मेजर हेड म्हणतात. त्याचबरोबर टॅक्स, इंटरेस्ट, पेनल्टी हे मायनर हेड आहेत. याच्यामध्ये कुठल्या प्रकारचा टॅक्स आहे आणि तो कशा करता तो भरला जातोय, म्हणजे सेंट्रलचा आहे का स्टेटचा आहे. मग सेंट्रलचा CGST आहे, IGST आहे आणि स्टेटचा आहे तर स्टेटचं नाव इथे दिसतं आणि त्यामध्ये कुठल्या प्रकारचा आहे भरायचा टॅक्स. मग इथे टॅक्स आहे, इंटरेस्ट आहे, पेनल्टी आहे, फीज आहे, या प्रकारे इथे येतं. आता हेच इथे लिहिलेलं आहे की PMT 06 मध्ये भरायच्या कराची रक्कम नमूद करून. आता ही रक्कम नमूद करताना तिथे कशा प्रकारे भरणार आहे, इंटरनेट बँकिंग कुठल्या मोडनी पेमेंट करायचं आहे ते दिलंय तिकडे. भरलेली रक्कम जमा होते इलेक्ट्रॉनिक कॅश लेजरमध्ये आणि कॅश लेजरमधील रक्कम वापरून कर भरणे. करदारात ती रक्कम भरून इलेक्ट्रॉनिक लायबिलिटी रजिस्टरमध्ये दाखवलेली जी काय लायबिलिटी ती भरतो. उद्देश हा आहे, कॅश जमा करण्याचा उद्देश आहे की लायबिलिटी भरण्यासाठी. आता ज्यावेळेस हे सगळं भरायचं आहे तर पूर्वी करदात्याला IGST, CGST, AGST, ITचा वापर करण्याचे स्वातंत्र्य होते. म्हणजे जे क्रेडिट आहे त्या क्रेडिटनी लायबिलिटी कशी भरायची, या क्रेडिटनी लायबिलिटी जे काय कॅश आहे किंवा क्रेडिट आहे याच्यामध्ये क्रेडिटनी काय करायचं, लायबिलिटी कशा प्रकारे भरायची याची पण तिथे काही सिक्वेन्स आहे, तो आपण पुढे बघणार आहोत. हे नंतर 49A आणि 49B घालण्यात आले, त्यामुळे तिथे कशा प्रकारे वापर करायचा क्रेडिटचा या प्रकारे तिकडे काही स्टेप्स आहेत, त्याप्रमाणे ते करायला लागेल. 49A आणि 49B इथे आपल्याला ऑर्डर दिलेली आहे, हे सगळं मी घेणार आहे पुढे. त्यानंतर इंटरेस्ट आहे, जर उशिरा कर भरला तर इंटरेस्ट लागतो. त्यानंतर इंटरेस्ट 18% आहे, 18% इंटरेस्ट भरावा लागतो उशिरा. तसं तर लेट फी पण लागते रिटर्न उशिरा भरल्यास. सेक्शन 51 आहे आणि 52 आहे, TDS आणि TCS हेही पुढे आपल्याला बघायचं आहे. आणि 53 जो आहे हा टॅक्सपेअरसाठी काही महत्त्वाचा नाही आहे. हा जो प्रोव्हिजन जी आहे ही इंटर गव्हर्नमेंट ट्रान्सफरसाठी आहे. म्हणजे IGSTचा जो भाग असतो, IGST मध्ये काय असतं की CGST आणि त्या राज्याला, जसं आपण प्लेस ऑफ सप्लाय बघितलं की प्लेस ऑफ सप्लायमध्ये कुठलं राज्य आहे मग त्या राज्याला त्या IGST मधला वाटा मिळतो. तर IGST मधला जो भाग राज्य सरकारला द्यायचा असेल तर त्याचा ITC ट्रान्सफर केला जातो आणि त्यासाठी जो कायदा आहे तो या सेक्शन 53 मध्ये लिहिण्यात आलेला आहे. इंटरनल ऍडजस्टमेंट टॅक्सपेअरसाठी याचा थेट संबंध नाहीये. जो IGST ज्या सरकारचा असतो, त्या ज्या राज्याचा असतो तो त्यांना ट्रान्सफर करण्यासाठी सेक्शन 53 आहे. सेक्शन 53चा टॅक्सपेअरशी थेट संबंध नाही. त्यामुळे आपल्याला महत्त्वाचे आहेत ते 49, 50, 51, 52 आणि आता आपण सुरुवात करतो ते 49. पण 49च्या पुढे अमेंडमेंट होऊन क्रेडिटसाठी ट्रान्सफर करण्याकरता 49A आणि 49B आलेले आहेत. मग पुढे इंटरेस्टसाठी 50 आहे. लेट फीज सेक्शन 47 मध्ये येते, हे लक्षात घ्या. सेक्शन 47 मध्ये रिटर्न जेव्हा उशिरा भरला जातो त्यावेळेस त्याला लेट फीज लागते, ती सेक्शन 47 मध्ये येईल. TDS, TCS येईल. तर पेमेंट ऑफ टॅक्स मधला हा जो आहे तो मी ओव्हरव्ह्यू घेतलेला आहे आणि आपल्याला पुढे 1 बाय 1 हे बघायचं आहे. 49(1) एक्झॅक्टली काय बोलतो, त्याचं काय वर्डिंग आहे हे आपण इथे बघणार आहोत. मी इकडे जस्ट तुम्हाला वरच्यावर सांगितलं. हे जे आहेत हे सगळे सेक्शन जे आहेत हे एक ओव्हरव्ह्यू म्हणून घेतलेले आहेत. ह्या पेजवरती सगळा ओव्हरव्ह्यू होता सगळ्या सेक्शनचा, जी आपण पुढच्या आपल्या क्लासेसमध्ये बघणार आहोत. आता आपण सुरुवात करणार आहोत ते सेक्शन 49(1) आणि 49(3) कॅश लेजर. आणि कॅश लेजर म्हणजे फॉर्म GST PMT 05 म्हणा, 5 म्हणा, जो आहे तो कॅश लेजरचा फॉर्म GST PMT 05. आता याच्यामध्ये जमा केली जाते कॅश, इलेक्ट्रॉनिक कॅश लेजरमध्ये जमा केली जाते, त्याला म्हणतात क्रेडिट केली जाईल. जेव्हा जमा होते त्यावेळेस त्याला क्रेडिट केली जाईल असा तिथे शब्द वापरला जातो. तुमची सॅलरी तुमच्या अकाउंटला जमा झाली, सॅलरी क्रेडिट झाली असा बँकेचा मेसेज तुम्हाला आलेला तुम्ही वाचला असेल. 49(1), 49(1) एव्हरी डिपॉझिट मेड टुवर्ड्स टॅक्स
इंटरेस्ट पेनल्टी फी और एनी अदर अमाऊंट. आता तुम्हाला याचा अर्थ कळला असेल, कारण तुम्हाला मी इथे हे ओपन करून दाखवलं की टॅक्स इंटरेस्ट पेनल्टी फीज अदर हे दिलेलं आहे इकडे या प्रकारे चलनामध्ये आहे. म्हणजे वेगवेगळ्या कारणासाठी जर का इथे काही लायबिलिटी भरायची आहे तर लायबिलिटी कसली आहे, तर लायबिलिटी आयदर टॅक्सची असेल, इंटरेस्टची असेल, पेनल्टीची असेल, फीज असेल, एनी अदर असेल. मग कुठल्या हेड खाली ती अमाऊंट म्हणजे सरकारकडे जो अमाऊंट जमा होते ती वेगवेगळ्या प्रकारे त्याचं अकाउंटिंग केलं जातं. टॅक्सचं अकाउंटिंग वेगळं होतं, इंटरेस्टचं अकाउंटिंग वेगळं होतं, पेनल्टी अदर फीज हे जे काय आहे हे सगळं वेगवेगळं होतं. त्यामुळे ती अमाऊंट भरताना आपण याच प्रकारे हेडमध्ये भरली जाते. त्याच प्रकारे सेंट्रल गव्हर्नमेंटची अमाऊंट वेगळी भरायची आहे, त्यामुळे ती वेगळी कलेक्ट केली जाते. IGST जी वेगळी भरली जाते त्यामुळे ती वेगळी कलेक्ट केली जाते. म्हणजे भरताना पण त्याच प्रकारे भरायची आहे आणि सरकार घेताना पण त्याच प्रकारे घेईल, कारण ह्याचं अकाउंटिंग त्या प्रकारे प्रॉपरली व्हायला पाहिजे. यासाठी अशा प्रकारची इकडे यंत्रणा आहे किंवा ह्या प्रकारची सिस्टीम आहे ही इथे बनवण्यात आलेली आहे. आता याच्यामध्ये तुम्ही बघाल एक्झॅक्टली अर्थ बघायचा काय, जे तुम्ही वाक्य वाचाल, तुम्ही जर का इकडे जाऊन एक्झॅक्टली तुम्ही तिथे वाचाल ऍक्टमध्ये काय लिहिलंय, तर तेच मी दिलंय, फक्त मी तिकडे वेगळ्या प्रकारे प्रेझेंट केलंय ऍक्टमध्ये. मी हे वारंवार का दाखवतो, कारण की यातनंच तुम्हाला सगळं समजून घ्यायचं. मी माझं काही सांगत नाही, जे इथे सांगितलंय ते फक्त आपण इंटरप्रेट करत आहोत, त्याचा आपण अर्थ समजून घेतो आहोत. हे एक वाक्य किती मोठं आहे बघा, एव्हरी डिपॉझिट मेड, हे जे वाक्य थोडं मोठं करतो मी. आपण काय समजून घेत आहोत हे तुम्हाला कळावं म्हणून मी थोडा हा वेळ घेतलेला आहे. एकच वाक्य आहे, पण ते एकच वाक्य समजून घ्यायचं असेल तर त्याला मी असं स्प्लिट केलं, तसे वेगवेगळ्या लाईनला त्याला तुकडे करून घेतलेला आहे. एव्हरी डिपॉझिट मेड टुवर्ड्स टॅक्स इंटरेस्ट पेनल्टी फीज और एनी अदर अमाउंट बाय अ पर्सन बाय इंटरनेट बँकिंग और बाय यूजिंग क्रेडिट और डेबिट कार्ड हे दिलंय. म्हणजे इथे डिपॉझिट होणार आहे आणि त्याचे कुठले हेड असतील ते दिलंय. बाय पर्सन कशा प्रकारे त्या पर्सननी करायचं आहे ते दिलंय. हे सगळे मोड दिलेले आहेत. त्यानंतर बाय सच अदर मोड, काही आणखीन मोड तिकडे नियमाने सांगितले जातील, प्रिस्क्राईब हे दिलंय. त्यानंतर शॅल बी क्रेडिटेड जमा केली जाईल इलेक्ट्रॉनिक कॅश लेजरला त्या सच पर्सन, त्या पर्सनच्या हे सांगितलंय. आणि टू बी मेंटेन इन सच मॅनर, म्हणजे नियमाप्रमाणे ते लेजर जे आहे हे तिथे काय केलं जाईल, मेंटेन केलं जाईल हे दिलेलं आहे. मग हे सगळं तुकडे करून वाचलं असं समजायला सोपं जातं आणि जे वर दिलंय तेच आपण खाली मराठीमध्ये मांडलंय सोप्या शब्दात पूर्ण आशयासह. कर व्याज दंड फी किंवा इतर कोणत्याही रकमेच्या भरण्यासाठी केलेली प्रत्येक जमा डिपॉझिट कोणत्याही व्यक्तीने इंटरनेट बँकिंग किंवा क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड वापरून किंवा नॅशनल म्हणजे इथे नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर म्हणजे NEFT, रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट म्हणजे RTGS अथवा शासनाने निर्धारित केलेल्या इतर कोणत्याही पद्धतीने अदर मोड म्हणजे जसं UPI वापरून QR कोड वगैरे स्कॅन करून पेमेंट करता येतं, मग त्या पद्धतीने तिथे अदर मोड दिला जाऊ शकतो, दिलेला आहे. त्याप्रमाणे त्या संदर्भातील अटी व बंधने कंडिशन आणि रिस्ट्रिक्शन्स पाळून जमा केली असेल. या प्रकारे हा अर्थ येतो. ती रक्कम जी आहे इथे कंडिशन आणि रिस्ट्रिक्शन्स प्रमाणे नियमानुसार ती येईल आणि पुढे ती रक्कम त्या व्यक्तीच्या इलेक्ट्रॉनिक कॅश लेजर मध्ये जमा केली जाईल आणि हा लेजर किंवा हे लेजर निर्धारित केलेल्या पद्धतीने म्हणजे मॅनर प्रिस्क्राइब बाय रूल्स राखला मेंटेन केला जाईल. कळलेलं एवढं तुम्हाला. ज्या प्रकारे तिथे इंग्लिशमध्ये मांडलेलं आहे त्याच प्रकारे आपण मराठीमध्ये समजून घेतलेलं आहे. डिपॉझिट होईल, कर व्याज दंड फी इतर रकमेच्या भरण्यासाठी केलेली जमा. त्यानंतर पेमेंट मोड असतील इंटरनेट बँकिंग, क्रेडिट डेबिट कार्ड, NEFT, RTGS इतर अधिकृत पद्धती. इलेक्ट्रॉनिक कॅश लेजर मध्ये जमा होईल आणि तिथे मेंटेन केलं जाईल, राखलं जाईल. रूल म्हणजे पोर्टलवरती दिलेल्या त्या नियमाप्रमाणे काय केलं तिथे राखलं जाईल पोर्टलवरती. सारांश, व्यक्तीने कोणत्याही अधिकृत पद्धतीने पैसे भरल्यास ती रक्कम इलेक्ट्रॉनिक कॅश लेजर मध्ये जमा होते, ECL मध्ये जमा होते. एवढं तुम्हाला क्लिअर झालं असेल, चांगलं वाटलं असेल, रिप्लाय करा यस. पटकन यस रिप्लाय करा म्हणजे मी पुढे जातो.
पण बघितलं आता 49.1 पण बघितलं 49.1. शुभम सर, निलेश सर, विशाल सर, थँक्यू. आपल्याला बघायचं आहे 49.3 जे आहे याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे की वापर जो आहे त्याच कॅशचा, युटिलायझेशन ऑफ अमाऊंट इन इलेक्ट्रॉनिक कॅश लेजर. द अमाऊंट अवेलेबल इन इलेक्ट्रॉनिक कॅश लेजर मे बी यूज फॉर मेकिंग एनी पेमेंट. आता कुठल्याही प्रकारचं पेमेंट करण्याकरता इलेक्ट्रॉनिक कॅश लेजर मधली अमाऊंट वापरता येते. हेच वाक्य तुम्ही ज्यावेळेस क्रेडिटला बघाल तर क्रेडिटला अशा प्रकारचं वाक्य नसेल, क्रेडिटला वेगळ्या प्रकारचं वाक्य असेल. मग तिथे गेल्यानंतर ते लक्षात येईल. फक्त तुम्हाला मी आता आठवण करून दिलं इकडे. आता आपला विषय क्रेडिटचा नाही आहे, आता आपला विषय कॅशचा आहे. आपण कॅशवर राहूया. अमाऊंट अवेलेबल, द अमाऊंट अवेलेबल जी उपलब्ध आहे अमाऊंट इन द इलेक्ट्रॉनिक कॅश लेजर मे बी यूज फॉर मेकिंग एनी पेमेंट टुवर्ड्स टॅक्स, इंटरेस्ट, पेनल्टी, फीज और एनी अदर अमाऊंट पेबल. कॅशचा वापर टॅक्स, इंटरेस्ट, पेनल्टी, फीज आणि एनी अदर अमाऊंट पेबल साठी होऊ शकतो अंडर द प्रोव्हिजन ऑफ दिस ऍक्ट और द रूल्स मेड देअर अंडर इन सच मॅनर. म्हणजे नियमाप्रमाणे, तरतुदीप्रमाणे हे होईल आणि त्याच्यावरती काय असेल आणि सब्जेक्ट टू सच कंडिशन्स आणि विदिन सच टाइम लिमिट ॲज मे बी प्रिस्क्राइब. आता नियम बनवला जाईल आणि त्यामध्ये मग आणखीन बघा मुख्य तरतूद जो ऍक्ट असतो त्यामध्ये ती तरतूद असते, ती मुख्य तरतूद असते आणि त्याच्यानंतर ऍक्च्युअली ती इम्प्लिमेंट करण्यासाठी त्याचा नियम बनवला जातो आणि त्या नियमामध्ये ती प्रोसिजर ऑनलाईन करण्याकरता एक फॉर्मही दिला जातो. या प्रकारे हे होतं. इलेक्ट्रॉनिक कॅश लेजर ईसीएल मध्ये उपलब्ध असलेली रक्कम कर, व्याज, दंड, शुल्क किंवा कायद्यानुसार देय असलेल्या इतर कोणत्याही रकमेच्या अदर अमाऊंट पेबल भरण्यासाठी करदाता वापरू शकतो, मे बी यूज. आणि हा वापर नियमाद्वारे निर्धारित केलेल्या पद्धती, अटी, कंडिशन्स आणि वेळेप्रमाणे विदिन टाइम करावा. यूज ऑफ ईसीएल इलेक्ट्रॉनिक कॅश लेजर मध्ये रक्कम वापरून टॅक्स, इंटरेस्ट, पेनल्टी, फी इतर रक्कम भरता येते. सब्जेक्ट टू रूल आहे त्याचा रूल 87. अशा प्रकारे तो ऑफसेट करायचा, त्याचा फ्लो जो आहे तो तिथे आपल्याला समजून घेता येईल, पाहता येईल. एक्झाम्पल बघा, कॅश लेजर बॅलन्स 20,000 आहे, लायबिलिटी आहे आणि इंटरेस्ट आहे 17,500, टॅक्स आहे, इंटरेस्ट 500 आहे. या 20,000 बॅलन्स मधना 18,000 लायबिलिटी भरली जाऊ शकते. म्हणजे उपयोग केला, युटिलायझेशन कॅश लेजर मधना 18,000चा वापर केला गेला. एक्झॅक्टली कशा प्रकारे होईल पुढे बघू आपण. उरलेले कॅश लेजर बॅलन्स जो आहे 2,000 तिथे राहील. बॅलन्स जेव्हा राहतो ज्यावेळेस लॉग इन केलं जातं, ज्यावेळेस लॉग इन केलं जातं समोर जी स्क्रीन दिसते डॅशबोर्ड, इथे कळतं की कुठल्या लेजरला किती बॅलन्स आहे. हे एक सुविधा मिळावी टॅक्सपेअरला म्हणून या प्रकारची रचना करण्यात आलेली आहे की समोरच दिसेल. जसं लॉग इन केलं मला समोरच दिसतं इलेक्ट्रॉनिक कॅश लेजरला किती बॅलन्स आहे, इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजरला किती बॅलन्स आहे, किती क्रेडिट आहे, किती कॅश आहे हे दिसतं. लायबिलिटी भरल्यामुळे लायबिलिटी नेहमीच रिटर्न क्रेडिट लायबिलिटी ही नेहमीच तिकडे तुम्हाला शून्यच दाखवणार, लायबिलिटी शून्य दाखवणार. इलेक्ट्रॉनिक कॅश रिव्हर्सल, आता आपण जे तिथे रिव्हर्स करतो ते जर टेम्पररी रिव्हर्स केलं तर टेम्पररी रिव्हर्स केलेली अमाऊंट किती आहे हे इथे कळतं. आरसीएम लायबिलिटी, आयटीसी स्टेटमेंट इथे पण याच प्रकारे दिसतं. निगेटिव्ह लायबिलिटी तर हे पण आहे, हे मी सांगेन तुम्हाला याचा आपण काय अर्थ ऍक्च्युली आहे. या प्रकारे आता आपला विषय जो आहे तो कॅश लेजरचा आहे. इथे कॅश लेजरला बॅलन्स आहे हे इथे तुम्हाला दिसतं. म्हणजे टॅक्स पेअरला समोरच कळावं त्यासाठी अशा प्रकारे हे डिझाईन करण्यात आलेलं आहे इलेक्ट्रॉनिक कॅश लेजर. आता रूल 87 जो आहे हा इलेक्ट्रॉनिक कॅश लेजर संदर्भातला आहे. आता इथे बघा हे जे कॅश लेजर आहे म्हणजे PMT 5 फॉर्म GST PMT 5 मेंटेनन्स ऑफ इलेक्ट्रॉनिक कॅश लेजर रूल 87 सब रूल 1. रूल 87 सब रूल 1 मध्ये काय दिलंय तर इलेक्ट्रॉनिक हा रूल खूप लेंदी आहे, थोडं पेशन्स ठेवा. हा रूल खूप लेंदी आहे. 3 सब रूल 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 बराच लेंदी आहे हा रूल, 12 पर्यंत गेले. ओके, तर लक्षात घ्या अशा प्रकारे कॅश लेजर वापरलं जातं. हे
स्टेप्स काय त्यामध्ये हे समजून घेण्यासाठी आपल्याला हा रूल दिलेला आहे. अशा प्रकारे ही प्रोसिजर करायची हे या रूलमध्ये दिलेलं आहे. इलेक्ट्रॉनिक कॅश लेजर व्यवस्थापन कशा प्रकारे होतं हे आपण समजून घेत आहोत. इलेक्ट्रॉनिक कॅश लेजर 49(1) शॅल बी मेंटेन फॉर्म आहे GST PMT 05. इच पर्सन प्रत्येक पर्सनचा असेल. लायबिलिटी टू पे टॅक्स, इंटरेस्ट, पेनल्टी, लेट फीज, अदर अमाऊंट. कॉमन पोर्टल क्रेडिटिंग म्हणजे जमा करणं ती अमाऊंट आणि मग डेबिटिंग द अमाऊंट वापरणं लायबिलिटी भरण्याकरता. लायबिलिटी कुठल्या प्रकारची असू शकते तर टॅक्स, इंटरेस्ट, पेनल्टी, फी आणि अदर. हेच दिले खाली मराठीमध्ये. सेक्शन 49(1) नुसार प्रत्येक व्यक्तीसाठी इलेक्ट्रॉनिक कॅश लेजर ज्याचं रजिस्ट्रेशन होईल GST कायद्यामध्ये त्याला लॉग इन क्रेडेन्शियल दिले जातील. ते दिल्यानंतर त्याच्या अकाउंटला, त्याच्या लॉग इनला त्याच्याकडे प्रत्येक व्यक्तीसाठी इलेक्ट्रॉनिक कॅश लेजर म्हणजेच फॉर्म GST PMT 5 असेल. GST पोर्टलवरती राखला जातो, मेंटेन केला जातो आणि या लेजरमध्ये तो व्यक्ती त्याला जी अमाऊंट भरायची आहे कुठल्या स्वरूपामध्ये तर कर, व्याज, दंड, लेट फी किंवा इतर कोणत्याही रकमेकरता तो ती अमाऊंट तिथे भरू शकतो, डिपॉझिट करू शकतो, ज्याला क्रेडिट केली जाते असं म्हणतात. क्रेडिट म्हणजे जमा. इथे अर्थ होतो क्रेडिट म्हणजे जमा होते ती अमाऊंट आणि त्या रकमेचा वापर करून कर, व्याज, दंड, लेट फी किंवा इतर कोणतीही रक्कम भरताना पेमेंट डेबिट केली जाते. म्हणजे इथे भरण्याकरता जेव्हा डेबिट होतं त्यावेळेस तिथनं जमा झालेली अमाऊंट ही कमी होते, रिड्यूस होते असं आपण म्हणू शकतो. कमी होते, बॅलन्स तिथे डिक्रीज होईल, रिड्यूस होईल, वापर होईल, त्याचा यूज होईल. डेबिट म्हणजे क्रेडिट म्हणजे जमा आणि डेबिट म्हणजे जी अमाऊंट जमा केली आहे त्या जमेच केलेल्या अमाऊंटचं युटिलायझेशन, वापर लायबिलिटी भरण्यासाठी केला जाणार आहे. जनरेशन ऑफ चलन अँड इट्स व्हॅलिडिटी पिरियड. आता चलन आहे. आता बघा काय होतं इकडे. चलन मला बनवायचं असेल तर मी इथे काय करतो, पेमेंटमध्ये क्रिएट चलन करतो. आता इथे चलन ज्यावेळेस बनवलं जाईल, जर मी चूज केला ऑप्शन NEFT RTGS म्हणजे जर का माझ्याकडे इथे चलन म्हणजे पेमेंट करण्याकरता ई पेमेंट हे इमिडिएटली करायला लागतं. पण ओव्हर द काउंटर किंवा NEFT RTGS हे जर केलं तर इथे काय होतं, एक सगळी इन्फॉर्मेशन एका PDF मध्ये सेव्ह करता येते, सेव्ह होते आणि मग ती PDF समजा मी एखाद्याचं काम करत असेल तर मग ती PDF फाईल मी त्याला व्हॉट्सअप किंवा ईमेलनी पाठवतो आणि त्यानंतर मग थोडेसे प्रिंटआउट काढून ती बँकेत घेऊन जातो. आता ही प्रोसेस जी आहे इथे चलन बनेल आणि हे चलन मी पाठवल्यानंतर किती कालावधीमध्ये पूर्ण झाली पाहिजे तो जो कालावधी आहे, व्हॅलिडिटी पिरियड आहे, तो इकडे दिलाय. चलन जर बनवलं जर ऑनलाईन पेमेंट केलं, चलन बनलं, इमिडिएट पेमेंट झालं. पण तशी जर का व्यवस्था नसेल तर मग एनी पर्सन जनरेशन ऑफ चलन आणि याची व्हॅलिडिटी हे बघा, एनी पर्सन और पर्सन ऑन हिज बिहाफ शॅल जनरेट चलन म्हणजे कोणी व्यक्ती चलन बनवू शकतो. कोणताही व्यक्ती किंवा त्याच्या वतीने दुसरा कोणी चलन बनवू शकतो. सरकारच्या GST पोर्टलवर जाऊन फॉर्म GST PMT 6 मध्ये चलन तयार करू शकतो आणि त्यासाठी त्याला किती रक्कम जमा करायची आहे याची माहिती, टॅक्स, इंटरेस्ट, पेनल्टी, फीस इतर रक्कम टाकावी लागते. परंतु एकदा चलन PMT 6 तयार केला की तो फक्त 15 इथे प्रोव्हिजनमध्ये म्हटलंय चलन बनवू शकतो. पेमेंट स्वतः करावं किंवा त्याच्या व्यक्तीने कोणी करावं. सरकारला पेमेंट मिळालं, सरकार खुश आहे, त्यांचा काही असा आक्षेप नाही की समजा एक माझा क्लायंट आहे रिटर्न फाईल करत असेल, तो माझ्या अकाउंटला अमाऊंट देतो, मी माझ्या अकाउंटमधनं माझ्या बँक अकाउंट जे मी ऑनलाईन वापरू शकतो त्यातनं मी त्याचं चलन बनवू शकतो, पेमेंट करू शकतो. म्हणजे कोणत्याही व्यक्ती किंवा त्याच्या वतीने दुसरा कोणीही सरकारच्या GST कॉमन पोर्टलवर जाऊन फॉर्म GST PMT 6 मध्ये चलन तयार करू शकतो. चलन कोणी बनवावं याच्यावर काही रिस्ट्रिक्शन नाही. त्यानंतर रक्कम जमा करायची आहे ती जे हेड दिले टॅक्स, इंटरेस्ट, पेनल्टी, फीस यामध्ये टाकावी लागते आणि हे चलन बनवलं आणि जर तिथे इमिडिएटली ऑनलाईन पेमेंट करता येत नसेल तर मग ते काय होईल, त्याचं PDF फाईल बनते, ती पाठवली जाईल.
ज्या व्यक्तीला त्याच्या अकाउंटमधनं भरायचं आहे, जर मी इथे बँक चूज करीन, मी विचारेन त्या संबंधित व्यक्तीला तुमची कुठल्या बँकेत अकाउंट आहे, मी कुठली बँक चूज करू, मग त्याप्रमाणे त्यांना मी NEFT RTGS करण्याकरता चलन देईन. चलन त्यांना ईमेल किंवा व्हॉट्सअपवर पाठवीन, त्यानंतर ते पाठवतील. हे त्यांनी काम जर चलन जनरेट झाल्यापासून 15 दिवसामध्ये केलं नाही तर मग ते चलन एक्सपायर होतं. नंतर ते चलन पुढे पेमेंट प्रोसेस करण्यासाठी NEFT किंवा RTGS ला वापरता येत नाही. तर याची व्हॅलिडिटी पिरियड जो आहे बनल्यापासून 15 दिवसामध्ये हे चलन जे आहे त्याच्या अगेन्स्ट पेमेंट जमा झालं पाहिजे. क्लिअर आहे मुद्दा? The challan in form GST PMT 0 generated at the common portal shall be valid for a period of 15 days. म्हणजे एकदा चलन बनलं ते 15 दिवसासाठी व्हॅलिड राहतं. 15 दिवसामध्ये जर त्याच्यावरती कारवाई झाली नाही, पुढे बँकेत घेऊन गेले नाही, पेमेंट केलं नाही, तर मग नवीन चलन बनवावं लागतं. जे चलन बनवलंय ते तिथे काय होतं, व्हॅलिड राहत नाही, म्हणजे त्याचा वापर करता येत नाही. म्हणजे हे कशा करता केलं, एक शिस्त राहावी टॅक्स पेअरला. चलन बनवा, कधी वापरा असं चालणार नाही. एकदा चलन बनवलंय, 15 दिवस हा फार मोठा कालावधी आहे पेमेंट करावं. आणि जर तुमच्याकडे पैसेच नाही आहेत तर तुम्ही चलन बनवूच नका. आणि चलन बनवलं, जायला वेळ नाहीये, आज जाऊ उद्या जाऊ, 15 दिवसामध्ये पेमेंट बँकेत ते चलन पाठवलं गेलं पाहिजे आणि तिथनं पेमेंट झालं पाहिजे. याकरता एक शिस्त लागण्याकरता डिसिप्लिनसाठी हे काय केलंय, एक वेळ दिलेली आहे की लिमिट दिलंय 15 डेज मध्ये पेमेंट झालं पाहिजे. आता मोड कुठले कुठले असतील, इंटरनेट बँकिंग, थ्रू ऑथोराइज बँक. आता हे दोन वाढलेले आहेत, UPI आणि IMPS फ्रॉम एनी बँक. हे अगोदर नव्हते. क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, NEFT आणि ओव्हर द काउंटर पेमेंट थ्रू ऑथोराइज बँक फॉर डिपॉझिट. इथे 10,000 लिमिट दिलेलं आहे कॅश चेक किंवा डिमांड ड्राफ्टसाठी. बघा मी हेच मराठीत वाचतो. इलेक्ट्रॉनिक कॅश एजंटमध्ये रक्कम जमा करण्याचे मार्ग जे आहेत, रूल 87(2) नुसार तयार केलेल्या चलनमधील रक्कम खालीलपैकी कोणत्याही मार्गाने जमा करता येते. मार्ग कुठले कुठले आहेत? इंटरनेट बँकेने इमिडिएट पेमेंट होतं, UPI पण आता पेमेंट होतं, म्हणजे इथे QR कोड येतो, तो जनरेट केला का मग त्यातनंही पेमेंट करता येतं. कोणत्याही बँकेतना IMPS, कोणत्याही बँकेतना क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, अधिकृत बँकाच्या माध्यमातून NEFT किंवा RTGS कोणत्याही बँकेतना, आणि ओव्हर द काउंटरला लिमिट ठेवलंय. म्हणजे जर कॅश चेक किंवा डिमांड ड्राफ्टने रक्कम जमा करायची असेल तर याला मात्र काही मर्यादा दिलेली आहे. छोट्या व्यापाऱ्यांकरता हे असल्यामुळे छोटे व्यापारी आहेत, गावखेड्यातले असतील, त्यांच्याकडे जर का अशा प्रकारे सुविधा नसेल किंवा गावखेड्यामध्ये इंटरनेटचा वगैरे कनेक्टिव्हिटीचा प्रॉब्लेम असेल तर मग काय केलं जातं, बऱ्याच गावखेड्यामध्ये त्यांचे जे काम करणारे लोक आहेत, म्हणजे त्यांचे CA वगैरे असतील, ते शहरामध्ये असतात. मग ते त्यांना सांगतात की आम्हाला तुम्ही काय करा, GSTचा आमचा हिशोब करा, किती पेमेंट करत आहे सांगा. मग त्यावेळेस ते काय करतात, छोट्या गावातले व्यापारी वगैरे असतील तर त्यांच्याकडे, छोट्या गाव शहरातले, ते काय करतात, तिकडे OTC पद्धतीने ओव्हर द काउंटर 10,000 पर्यंतची रक्कम जी आहे ही मग बँकेत जाऊन कॅश चेक किंवा डिमांड ड्राफ्टने डिपॉझिट करतात. ओके, आता इंटरनेट पण गावागावात पोहोचतंय, खेड्यापर्यंत पोहोचतंय, त्यामुळे ह्या ऑप्शनचा वापर पण मला असं वाटतं पुढच्या काळामध्ये कमी होईल आणि सगळं ऑनलाईनच जाईल, ऑनलाईन जाऊ शकतं. पण जे लोक काम करतायत त्यांची इच्छाशक्ती असेल तर ते बरेच लोक करतील, आणि ज्यांची नसेल ते पुढे जाऊन परत मग बँकेमध्ये जाऊन असा आहे, वेळही जातो. तर एनिवे हे सगळ्यांसाठी सगळ्या सोयी सरकारने केलेल्या आहेत. या प्रकारचं पेमेंट, या प्रकारे वेगवेगळे मोड दिलेत, त्या मोडनी पेमेंट होतं. आता हे 10,000 जे भरायचे आहेत, हे लिमिट दिलंय, हे लिमिट आहे छोट्या व्यापाऱ्यांकरता. अच्छा, पुढचा मुद्दा असा आहे, प्रोव्हिजो आहे. या प्रोव्हिजोमध्ये मुद्दा असा आहे तो की हे जे ओव्हर द काउंटर पेमेंट आहे, रिस्ट्रिक्शन 10,000, हे ऍप्लिकेबल होणार नाही कोणासाठी. याकरता इकडे ABC सांगतात की हे व्यापाऱ्यांकरता, छोट्या व्यापाऱ्यांकरता, छोट्या शहरांमधल्या, गावांमधल्या व्यापाऱ्यांकरता हे 10,000 त्यांनी टॅक्स पेमेंट ओव्हर द काउंटर पर्यंत करू शकतात. आणि ही मर्यादा, ही रिस्ट्रिक्शन्स कोणाला लागू होणार नाही, हे खाली दिलेलं आहे. याच्यामध्ये सरकारी विभाग, नॉर्मली ज्यामध्ये जे
कुठल्याही प्रकारची कारवाई सरकारी विभाग करतो, तर तसंच काही डिपार्टमेंट गव्हर्नमेंटचे आहेत तर त्यांना ही मर्यादा लागू होणार नाही. अशा प्रकारे या अपवादामध्ये प्रोव्हिजनमध्ये हे अपवाद दिले ते कोणाला लागू आहेत आपण वाचूया पुढे. ओव्हर द काउंटर म्हणजे कॅश, चेक, डिमांड ड्राफ्टने जीएसटी पोर्टलवर चलनद्वारे पैसे भरणे. सामान्यतः ओटीसीने पैसे भरायचे असतील तर 10,000 प्रति चलन पर टॅक्स पिरियड ही मर्यादा आहे. लक्षात घ्या, एका चलनामध्ये एका टॅक्स पिरियडला ही मर्यादा लागू केलेली आहे. पण खालील प्रकरणामध्ये ही 10,000ची मर्यादा लागू होत नाही, नॉट ऍप्लिकेबल. पहिलं प्रकरण, सरकारी डिपार्टमेंट, सरकारी विभाग, गव्हर्नमेंट डिपार्टमेंट ओटीसीने किती रक्कम चलनद्वारे भरू शकतात. तसंच कमिशनरकडून नोटिफिकेशन येऊन जर कोणाला परवानगी दिली असेल तर त्यांनाही ही लिमिट लागू नाही. त्यानंतर प्रॉपर ऑफिसर, ऑथोराइज ऑफिसरद्वारे रिकव्हरी पेमेंट, रिकव्हरी कुठली कारवाई केली असेल त्या कारवाईमध्ये कुठल्याही प्रकारची थकबाकी असेल तर प्रॉपर ऑफिसर, जीएसटी ऑफिसर किंवा इतर अधिकृत अधिकारी जेव्हा कोणत्याही व्यक्तीकडून थकबाकी, आउटस्टँडिंग ड्यूज रिकव्हर करतात तेव्हा ती व्यक्ती रजिस्टर असो वा नसो, जीएसटीमध्ये नोंदणीकृत नसली तरीही रिकव्हरी अटॅचमेंट जप्ती केलेली असेल, जी अमाऊंट मालमत्ता किंवा इम्युएबल प्रॉपर्टी विकून जी रक्कम मिळवली असेल ती अशा प्रकारे रिकव्हरी पेमेंटसाठी इथे कॅशमध्ये डिपॉझिट केली जाऊ शकते. ती अमाऊंट इन्व्हेस्टिगेशन एन्फोर्समेंट दरम्यान जमा करताना प्रॉपर ऑफिसर किंवा इतर अधिकारी असतील त्यांनी इन्व्हेस्टिगेशन एन्फोर्समेंट ऍक्टिव्हिटी किंवा इतर ॲडॉप डिपॉझिट म्हणून कॅश, चेक, डिमांड ड्राफ्ट स्वीकारले असतील तर 10,000 इथे ओव्हर द काउंटर लिमिट लागू नाही. अशा प्रकारे हे कॅश कशी जमा करायची याविषयी आपल्याला कळतं. त्यानंतर पुढे एक असं आहे की जे ऑनलाईन सर्व्हिस प्रोव्हायडर आहेत, ॲडिशनल प्रोव्हिजन आहे, त्या प्रोव्हिजनमध्ये हे सांगितलेलं आहे की ऑनलाईन सर्व्हिस प्रोव्हायडर किंवा ऑनलाईन मनी गेमिंग जे भारताच्या बाहेरना जे भारतामध्ये त्यांची ॲक्टिव्हिटी करतात तर त्यांनी जीएसटीचं पेमेंट कसं करायचं तर त्यांच्यासाठी एक वेगळा मोड दिला आहे की स्विफ्ट, सोसायटी फॉर वर्ल्ड वाईड इंटरबँक फायनान्शियल टेलिकम्युनिकेशन या इंटरनॅशनल मनी ट्रान्सफर नेटवर्कद्वारे पेमेंट करू शकतात. तर हे त्यांना दिलेलं आहे की भारताबाहेरचे जे सर्व्हिस प्रोव्हायडर आहेत, ऑनलाईन इन्फॉर्मेशन किंवा डेटाबेस सर्व्हिसेस OIDR किंवा ऑनलाईन मनी गेमिंग, त्यांना जीएसटी भरायचं असेल तर ते याद्वारे पेमेंट, त्यांचं भारतामध्ये खातं असणं आवश्यक नाही, ते अशा प्रकारे तिथे पेमेंट करू शकतात. US मधील एखादी कंपनी भारतामध्ये कस्टमरला ऑनलाईन गेमिंग सर्व्हिस पुरवत असेल तर ती कंपनी जीएसटी पोर्टलवर जीएसटी भरण्यासाठी स्विफ्ट इंटरनॅशनल ट्रान्सफर वापरू शकते. आता जे पेमेंट वगैरे करायला लागतं बँकेमध्ये, समजा डिमांड ड्राफ्ट किंवा काही, आता जसं ऑनलाईन पेमेंट केलं जातं याच्याकरता बँक काही चार्जेस घेत असेल, चलनामध्ये नमूद केलेली रक्कम भरण्यासाठी सरकारला त्यांच्या पेमेंटशी फक्त कर्तव्य आहे. ते पेमेंट तिथे पोचवण्याकरता, इलेक्ट्रॉनिक कॅशरला पेमेंट पोचवण्याकरता जर बँकेकडनं कुठलंही कमिशन, चार्जेस लागू होत असतील तर मग ते टॅक्सपेअरनीच भरायचे आहेत. जर जीएसटी भरताना जर बँक पेमेंट गेटवे, UPI वगैरे जे काय आहेत याच्यासाठी कमिशन चार्जेस घेत असेल तर, म्हणजे जर तुम्ही म्हणजे टॅक्सपेअर UPI कार्ड, NEFT, IMPS ने जीएसटी भरला आणि बँक 8 रुपये एक्स्ट्रा कमिशन घेत असेल तर जीएसटी पोर्टल ते 8 रुपये काय जीएसटी पोर्टलला त्याच्याशी घेणं येणार नाही, ते काय विचारामध्ये घेतलं जाणार नाही. तो जो जे बर्डन आहे, जो त्याचा भार आहे तो हा टॅक्सपेअरवर असेल, ते तुम्ही म्हणजे टॅक्सपेअरनीच ते भरायचे आहे. आता इथे जसं ट्रान्सपोर्टर वगैरे असतील ते असा कोणाचा माल घेऊन जात असतील आणि EOB बनवलेलं नाही आहे, इनवॉइस नाही आहे, म्हणजे गैरमार्गाने कुठला ट्रान्सफर होत असेल, कुठलाही माल असा घेऊन जात असेल, ट्रान्सपोर्ट होत असेल तर मग त्यामध्ये अनरजिस्टर्ड पर्सनवरती पण कारवाई होऊ शकते. मग जर अशा अनरजिस्टर्ड व्यक्तीवरती कुठल्याही प्रकारचं या कायद्यानुसार जर का कुठलं पेनल्टी वगैरे लागली असेल, एनी पेमेंट बाय अनरजिस्टर्ड सप्लायर युजिंग TIN किंवा इतर कुठल्याही प्रकरणामध्ये अनरजिस्टर्ड पर्सनवरती कुठल्याही प्रकारचं जीएसटीचा चार्ज लागला आणि त्याला कुठलेही पेमेंट देणं होत असेल तर एनी पेमेंट रिक्वायर्ड टू बी मेड बाय पर्सन हु इज नॉट रजिस्टर्ड अंडर द ऍक्ट शॅल बी मेड ऑन द बेसिस ऑफ टेम्पररी. पेमेंट कसं होईल मग, त्याला टेम्पररी आयडेंटिफिकेशन नंबर दिला जाईल पोर्टलवरनं जनरेट करून. तर इथे कायद्याअंतर्गत म्हणजे नोंदणी नसलेल्या प्रोव्हायडराने
3 वापरून पेमेंट करायचं, अशा प्रकारे हा सबरूल सांगतो. 87 सबरूल 4 मध्ये 87 रूलमध्ये सबरूल 4 मध्ये हे सांगितलेलं आहे की कायद्याअंतर्गत नोंदणी नसलेल्या अनक्षर व्यक्तीस जर जीएसटीचा कोणताही पेमेंट जर करायचा असेल तर जीएसटी पोर्टलवरती टेम्पररी आयडेंटिफिकेशन नंबर तिथे घेण्याची प्रोसिजर करता येते आणि त्यावरती आणि त्या 3च्या आधारावर तो पेमेंट केला जातो. एखाद्या व्यक्तीला जीएसटी भरण्याची गरज निर्माण झाली पण तो जीएसटी कायद्यामध्ये रजिस्टर नाहीये, नोंदणी त्यांनी घेतलेली नाहीये, त्यामुळे त्याकडे जीएसटी नाहीये, तो पोर्टलवर जाऊन 3 म्हणजे तात्पुरता नंबर जनरेट करू शकतो आणि त्या 3चा वापर चलन करण्याकरता करतो आणि पेमेंट करू शकतो. मी अकाउंट रेकॉर्ड्समध्ये हे दाखवलं सांगितलं होतं हे की तिथे 3 वापरून त्यांना टेम्पररी नंबर घेता येतो. नोंदणी नसलेल्या पुरवठादाराला पेमेंट करता येतं पण जीएसटी ऐवजी 3 वापरावा लागतो. हा एवढा या सबरूल मधला महत्वाचा मुद्दा आहे. 87.4 हा सबरूल हे सांगतो. 87.5 मध्ये हे आहे की ज्यावेळेस चलन बनवला जातो त्या चलनाबरोबरच तिथे मॅन्डेट फॉर्म एनईएफटी आरटीजीएस पेमेंट करता केला जातो आणि मग जसं चलनाचा जो व्हॅलिडिटी पिरियड आहे तो 15 दिवस आहे, त्याच प्रकारे जर एनईएफटी आरटीजीएस आयएमपीएस पेमेंट करायचं असेल तर जे चलन बनतं त्याचबरोबर एक मॅन्डेट फॉर्म देखील बनतो, जनरेट होतो. म्हणजे जी पीडीएफ बनेल चलनाची, जी मी समजा एखादं काम करत असेल तर मला त्यांनी सांगितलं की ठीक आहे आम्ही पेमेंट करतो, आम्हाला चलन पाठवा. मग त्याला मी ज्यावेळेस चलन पाठवतो आणि तो मला सांगतो की मला एनईएफटी पेमेंट मी करणार आहे, मग मी त्याच्याला विचारतो कुठली बँक आहे, मग एनईएफटी हा मोड मी सिलेक्ट करीन, ती बँक सिलेक्ट करीन, एनईएफटी मोड आणि ती बँक सिलेक्ट केल्यानंतर जे चलन समोर येतं त्या चलनाबरोबरच काय येतं तिथे मॅन्डेट फॉर्म येतो. हा मॅन्डेट फॉर्म म्हणजे बँकेला ते एक प्रकारचा रिक्वेस्ट फॉर्म असतो की आमचं पेमेंट तुम्ही करा जीएसटीचं. मग त्यासाठी ते मॅन्डेट फॉर्म असतो. हा जो मॅन्डेट फॉर्म दिलेला आहे तो 15 दिवस, जसं चलन 15 दिवसापर्यंत व्हॅलिड असतं तसंच हा पण 15 दिवसापर्यंतच व्हॅलिड असतो. 15 दिवसानंतर चलन एक्सपायर्ड होतं. तो एनईएफटी आरटीजीएसचा फॉर्म पण 15 दिवसानंतर तिथे उपयोगी राहत नाही, तो मग नवीन जनरेट करायला लागतो, चलन नवीन बनवायला लागतं. त्याचबरोबर तो नवीन एनईएफटी आरटीजीएस आयएमपीएस पेमेंट करताना जो मॅन्डेट फॉर्म असेल तो पण मग नवीन बनेल. म्हणजे याची व्हॅलिडिटी 15 दिवस चलन एकदा जनरेट केलं तर व्हॅलिड राहतं. त्याच प्रकारे तो मॅन्डेट फॉर्म जो चलनाबरोबर असतो तो पण 15 दिवसाकरताच काय राहतो तिथे व्हॅलिड राहतो. चलन ज्यावेळेस बनतं त्यावेळेस त्या चलनावरती चलन ज्यावेळेस पेमेंट सक्सेसफुली केलं जातं ऑन सक्सेसफुल क्रेडिट ऑफ द अमाउंट ऑफ द कन्सर्न गव्हर्नमेंट अकाउंट मेंटेन इन द ऑथोराइज बँक अ चलन आयडेंटिफिकेशन नंबर जनरेट होतो. म्हणजे इथे बघा प्रत्येक जे ऍक्टिव्हिटी आहे ही तिथे व्यवस्थित म्हणजे याचं अकाउंटेबिलिटी आहे ती व्यवस्थित होण्याकरता काय केलं तिथे एक नंबर जनरेट केला जातो. जेव्हा पेमेंट रक्कम बँक अधिकृत बँकेत असलेल्या सरकारच्या खात्यात जमा होते तेव्हा कलेक्टिंग बँक त्या बँकेमार्फत पेमेंट केलं आहे त्याचा एक चलन आयडेंटिफिकेशन नंबर CIN तयार करतं. म्हणजे समजा एखाद्याचा माझ्या अकाउंटमधून पैसे कट झाले, मी टॅक्सपेअर आहे, माझ्या बँकेच्या अकाउंटमधून पैसे कट झाले आणि सरकारच्या खात्यात जमा झाले किंवा जमा झाले नाही याचा मला पुरावा काय, ज्यावेळेस पेमेंट केलं आहे त्यावेळेस कलेक्टिंग बँक काय करते तिकडे CIN नंबर चलनावर दिसतो की यांनी त्यांनी पेमेंट दिलेला आहे, तो इथे नोंदवला जातो. म्हणजे रक्कम सरकारच्या खात्यात जमा झाली की बँक CIN तयार करते आणि तो CIN चलन आयडेंटिफिकेशन नंबर हा एक अकाउंटिंगसाठी उपयोगी नंबर आहे की जिथनं कुठल्या अकाउंटमधनं पेमेंट झालं त्याचा चलन नंबर काय होता. मग चलन नंबर वाईज ते पुढे त्याचं काय केलं जातं मॅचिंग केलं जातं की हे प्रॉपरली या बँकेतनं या टॅक्सपेअरच्या अकाउंटमधनं ही अमाऊंट सरकारच्या खात्यामध्ये जमा झालेली आहे. मग त्याकरता तिकडे चलन आयडेंटिफिकेशन नंबर बनवला जातो. पुढे जे आहे क्रेडिट इन इलेक्ट्रॉनिक कॅश लेजर ऑन रिसिप्ट ऑफ CIN ऑन रिसिप्ट ऑफ द CIN फ्रॉम द कलेक्टिंग बँक. आता कलेक्टिंग बँकेकडून तो जो CIN आहे हा बनतो, तो मिळाल्यानंतर त्या संबंधित रकमेची नोंद क्रेडिट त्या व्यक्तीच्या इलेक्ट्रॉनिक कॅश लेजरमध्ये केली जाते. म्हणजे अमाऊंट सरकारच्या खात्यात जमा होते आणि मग तेवढी अमाऊंट जमा झालेली आहे तसं इथे पेमेंट केलं जाईल, ती अमाऊंट जमा होईल. मग इथे काय होईल, जे लेजर आहे या कॅश लेजरला इथे ती अमाऊंट जमा झालेली आहे या प्रकारे तिथे नोंद होईल. त्या व्यक्तीच्या इलेक्ट्रॉनिक कॅश लेजरमध्ये ती नोंद होईल आणि पोर्टलवरती त्या रकमेचा रिसिप्ट उपलब्ध करून दिली जाते.
या प्रकारे दिलं इकडे. CIN मिळाल्यावर रक्कम मूळ मुद्दा आहे. CIN मिळाल्यावर रक्कम ECL मध्ये क्रेडिट होते आणि पोर्टल रिसीट देते. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे, जर तिकडे CIN जनरेट झालं नाही तर काय. वेअर द बँक अकाउंट ऑफ द पर्सन कन्सर्न, म्हणजे बँकेतनं माझ्या टॅक्सपेयर आहे मी, माझ्या खात्यामधनं पैसे गेले, संबंधित व्यक्तीच्या बँक खात्यातनं किंवा त्याच्या वतीने इतर कोणी जमा केलेल्या रकमेचा डेबिट झाला असेल, म्हणजे माझ्या खात्यामधनं पैसे काढले गेले पण CIN कम्युनिकेट झाला नाही, टेक्निकल एरर हा, तर त्या व्यक्तीने काय करायचं, तर इथे GST PMT 07 वापरून GST पोर्टलवरून त्या पेमेंट त्या बँकेकडे गेटवेकडे रिप्रेझेंटेशन पाठवा. म्हणजे कम्युनिकेट करा की माझ्या खात्यामधनं पैसे गेलेत, टॅक्सपेयरच्या खात्यामधनं पैसे गेलेत, पण त्याच्या इलेक्ट्रॉनिक कॅश लेजरला ती अमाऊंट रिफ्लेक्ट झालेली नाही. जर असं झालं असेल तर मग तो व्यक्ती काय करतो, तिथे कम्युनिकेट करतो, जेणेकरून ती टेक्निकली ग्लिच जी असेल त्याच्यावरती काम केलं जाईल आणि ती अमाऊंट मग सरकारच्या खात्यात जमा झाली असेल, त्याची एंट्री झालेली नाहीये, तिथे एंट्री होण्याकरता जी काय टेक्निकल टीम असेल त्या बँकेची किंवा सरकारच्या पोर्टलची ज्या कुठल्या पोर्टलला तो प्रॉब्लेम असेल तो कम्युनिकेट होईल आणि त्याप्रमाणे तिथे काय होईल, अपडेट होईल. तर हे अपडेट होण्याकरता जर का इथे पैसे काढले गेले, माझ्या अकाउंटमधून मी पैसे भरलेत ॲज अ टॅक्सपेयर किंवा टॅक्सपेयरच्या वतीने मी पैसे भरलेत, पण ते सरकारच्या अकाउंटमधनं म्हणजे त्या GST पोर्टलला मला दिसत नाहीये, त्या कॅश लेजरला, त्यावेळेस मला काय करायला लागेल की मी पैसे जमा केलेत, पण ते मग मी सगळी माहिती देईन, कुठल्या बँकेतनं पैसे भरले, काय भरले, सगळं माहिती देईन, कुठल्या GST नंबरवरून भरले ते देईन आणि त्यानंतर तीच माहिती या सगळ्या GST PMT 07 मध्ये द्यावी लागते आणि मग पुढे काय होतं त्याच्यावरती पुढची कारवाई होईल, जेणेकरून ती अमाऊंट जी आहे जी माझ्या अकाउंटमधनं गेली आहे किंवा टॅक्सपेयरच्या अकाउंटमधनं गेलेली आहे ती GST पोर्टलला त्याच्या संबंधित कॅश लेजरला दिसेल. या प्रकारे पुढची कारवाई होईल. प्रोव्हाइडेड दॅट, प्रोव्हिजो काय म्हणतो बघा आता, प्रोव्हाइडेड दॅट जर बँकेने CIN ची माहिती पोर्टलवर पाठवली नाही आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून आलेल्या E-स्क्रोल मधील माहिती PMT 06 मधील माहिती जुळत असेल, आता हे बघण्याचं काम काय मी नाही करणार ना, ही मग ते बँक किंवा GST पोर्टल करेल, मग त्यानुसार ते अपडेट करू शकतात, ते अपडेट करतील आणि मग त्यानुसार CIN नसताना पण काय होईल, म्हणजे बँकेने नाही कळवली माहिती पण मग तिकडे त्यांना GST पोर्टलला कळली तर मग तिथे काय होईल, ते गेले पैसे गेले पण CIN आला नाही, PMT 07 जर बँकेकडे रिप्रेझेंटेशन करा, माहिती जुळली तर CIN शिवाय सुद्धा ECL क्रेडिट होईल. हे काय टॅक्सपेयर करत नाही, हे तिकडे एकदा PMT 07 द्वारे एकदा कम्युनिकेट केलं त्यानंतर GST पोर्टल ते त्यांचं काम बँक आणि GST पोर्टल करतात. आता TDS आणि TCS हा जो कन्सेप्ट आहे त्यामध्ये काही पेमेंट करायला लागतं, एनी अमाऊंट डिडक्टेड अंडर सेक्शन 52. आता इथे काय होतं, हा सेक्शन काय एक्झॅक्टली आपण पुढे शिकणार आहोत की TDS आणि TCS कशासाठी असतात. आता एवढंच लक्षात घ्या, थोडं सांगतो तुम्हाला, ज्यावेळेस GSTR 2A काढीन, ते खाली मला पार्ट C मध्ये दिसतं TDS क्रेडिट आणि TCS क्रेडिट. आता हे ज्यावेळेस एखादा व्यक्ती एखाद्या गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्ट वगैरे करतो त्यावेळेस त्याला गव्हर्नमेंट संपूर्ण पेमेंट करत नाही, काही अमाऊंट लेट्स से 1% 2% जे काय त्यामधलं लिमिट दिलेलं आहे त्यानुसार ती अमाऊंट कट केली जाते आणि ती अमाऊंट भरली जाते GST नंबरच्या त्याच्या अकाउंटला आणि ती अमाऊंट इथे येते. मग ती अमाऊंट क्लेम करायला लागते, ती अमाऊंट जर क्लेम केली तर मग ती अमाऊंट त्याच्या इलेक्ट्रॉनिक कॅश लेजरला जमा होते. याच प्रकारे इथे इलेक्ट्रॉनिक कॉमर्स ऑपरेटर जो असतो तो काय करतो, इकडे TCS जे आहे हे कट करतो. मग ह्याचा उद्देश काय हे आपण डिटेलमध्ये बघू पुढे. म्हणजे एक दुसरा म्हणजे मी ज्याच्या थ्रू व्यवहार करतोय तो व्यक्ती मला संपूर्ण पेमेंट नाही करत तर माझी काही अमाऊंट कट करतो ॲज अ टॅक्सपेयर, तर संपूर्ण अमाऊंट कॅशमध्ये न मिळता या सेक्शन 51-52 नुसार काही अमाऊंट इलेक्ट्रॉनिक कॅश लेजरला पाठवली जाते आणि ती अमाऊंट तिथे पाठवल्यामुळे काय होतं,
की तो व्यवहार सरकारच्या लक्षामध्ये येतो, जेणेकरून व्यवस्थित तिथे कर जमा होईल, याची एक प्रकारची तजवीज इथनं केलेली आहे. आपण पुढे बघू 51-52 तेव्हा डिटेलमध्ये बघू. आता फक्त लक्षात घ्या, इथे मला एवढंच सांगायचं इथे की जी अमाऊंट तिथे येईल ती क्लेम करायला लागेल, आणि क्लेम केल्यानंतर रजिस्टर किंवा टॅक्सेबल पर्सन जो असेल फ्रॉम whom the said amount was deducted, डिडक्ट करणारा वेगळा आहे. क्लेम बाय रजिस्टर पर्सन हे गरज नाही टॅक्सेबलच्या इकडे, की रजिस्टर पर्सन जो दुसरा काय करेल तो क्लेम करेल, डिडक्ट करेल, ॲज मे बी कलेक्टेड शॅल बी क्रेडिटेड टू इलेक्ट्रॉनिक कॅश लेजर. कलम 51 TDS ॲट सोर्स कापले गेले असेल किंवा कलम 52 अंतर्गत जमा केले असतील, म्हणजे कट करून जमा तिथे केले जातात, आणि तो रजिस्टर पर्सन ज्याला TDS कापलाय तो काय करतो, क्लेम करतो, रिटर्न पोर्टलवर ऍक्सेप्ट करतो, आणि तर ते करावं लागतं. म्हणजे माझा क्लेम आहे की नाही, जर टॅक्सपेअर माझा क्लेम असेल तर मी ऍक्सेप्ट करीन, चुकीचं ऍक्सेप्ट केलं तर मग पुढे कारवाई होऊ शकते. तुमचा क्लेम नसताना तुम्ही का ऍक्सेप्ट केलं, म्हणजे कोणीतरी माझा इथे TDS किंवा TCS कापलाय किंवा जमा केलाय, तर मग ती कापलेली जमा केलेली रक्कम जी आहे ती इलेक्ट्रॉनिक कॅश लेजरमध्ये जमा होईल. म्हणजे इथे लक्षात घ्या, TDS TCS हे जर का अशा प्रकारची तरतूद लागू होत असेल आणि म्हणून तशा प्रकारचं पेमेंट जर येत असेल त्या मार्गाने, तर ते क्लेम जर केलं तर मग ते कॅश किंवा इथे इलेक्ट्रॉनिक कॅश लेजरमध्ये जमा होतं. TDS किंवा TCS द्वारे कुठलंही पेमेंट जर आलं असेल तर ते दिसतं तिथे, आणि ते दिसल्यानंतर तिथे त्या पुढची स्टेप अशी की दिसल्यानंतर तुम्ही क्लेम करा. जर तुमचा क्लेम योग्य असेल तर क्लेम करा. ॲज अ टॅक्सपेअर त्यांनी योग्य क्लेम करायचं आहे, आणि क्लेम केल्यानंतर ती अमाऊंट ज्याने भरलेली आहे, म्हणजे मी एखाद्याला काही गुड्स विकले, सर्व्हिस दिली आहे, जे काय माझा व्यवहार आहे त्यानुसार ती तरतूद लागू आहे, तर तो व्यक्ती संपूर्ण पेमेंट करू शकत नाही. त्याला काही पेमेंट हे जीएसटी पुढवरती करायला लागेल, मग तिकडे करेल, ते दिसेल, ते दिसल्यानंतर त्याचा क्लेम करायला लागतो. ते क्लेम केल्यानंतर ती अमाऊंट 87.9 संदर्भ एवढाच आहे, कॅश लेजरला ती अमाऊंट जमा होईल, क्रेडिट होईल. ती अमाऊंट क्रेडिट होईल म्हणजे जमा होईल इलेक्ट्रॉनिक कॅश लेजरला, जी TDS TCS द्वारे जमा केलेली आहे. इथपर्यंत कळलं असल्यास येस रिप्लाय करा, पटकन येस रिप्लाय करा, मी पुढच्या रूलला जातो. आता बघा पुढचा आहे W10, रिफंड अमाऊंट टू बी डेबिटेड वेअर अ पर्सन हॅज क्लेम रिफंड ऑफ एनी अमाऊंट फ्रॉम द इलेक्ट्रॉनिक कॅश लेजर. ज्यावेळेस तिथे क्लेम केला जातो, रिफंडसाठी क्लेम केला जातो, तर पहिल्यांदा काय होतं, जी अमाऊंट जमा झालेली आहे ती तिथनं काय केली जाते, वजा केली जाते. जमा केलेली अमाऊंट वजा केली जाते इलेक्ट्रॉनिक कॅश लेजरमध्ये. जर एखाद्या व्यक्तीने इलेक्ट्रॉनिक कॅश लेजरमधनं रिफंड मागितला असेल तर त्याचा हक्क आहे मागण्याचा. रिफंडची तरतूद वेगळ्या सेक्शनमध्ये आहे, त्याचा वेगळा रूल आहे, त्याची वेगळी प्रोसिजर आहे. तिथून तो मागतो तर रिफंड म्हणून मागितलेली ती रक्कम जी आहे ती कॅश लेजरमधनं डेबिट कमी केली जाते, त्याची कपात केली जाते. जर कॅश लेजरमधनं रिफंड मागितला तर तेवढी रक्कम जी आहे ही कॅश लेजरमधनं कमी होते, म्हणजे डेबिट होते. फार याच्यामध्ये काय गुंतागुंत नाहीये. रिफंडची तरतूद सेक्शन 54 मध्ये आहे, आणि त्याच्या संबंधित रूल मध्ये मधनाद्वारे ही प्रोसिजर होईल. जेव्हा होईल त्यावेळेस आपला संबंध, आता आपला टॉपिक जो आहे तो कॅश लेजरचा आहे. इलेक्ट्रॉनिक कॅश लेजर मधना जर रिफंड अमाऊंटचा मागितला असेल कॅश लेजरचा तर तेवढी अमाऊंट कमी होईल. क्रेडिट ऑन अकाउंट ऑफ रिजेक्शन ऑफ रिफंड. आता जर रिफंड मागितला असेल, रिफंडचा क्लेम केला असेल, आणि जर तो अधिकारी जीएसटी ऑफिसर यांना वाटलं की तो क्लेम हा कायद्यानुसार योग्य नाहीये, तर ते क्लेम रिजेक्ट करतील. इफ द रिफंड सो क्लेम इज रिजेक्टेड आयदर फुल्ली और पार्टली द अमाऊंट डेबिटेड अंडर रूल 8710. आता आपण अगोदर बघितलं तो 8710 होता, आता बघतो 8711 रूल. तर जेवढे समजा 100 रुपये मागितले, 100 मधले 70 जे आहेत हे व्हॅलिड आहे, 30 मला अधिकारी म्हणून वाटतं, जीएसटी ऑफिसर म्हणून वाटतं की मी
कायद्यानुसार हे त्यांनी मागितलेली गैर अमाऊंट आहे, चुकीची अमाऊंट रिजेक्ट करू शकतो. रिजेक्ट केली टू द एक्सटेंट ऑफ रिजेक्शन, जितकी अमाऊंट रिजेक्ट केली जेवढी ऍक्सेप्ट केली त्याला दिली जाईल, एवढी रिजेक्ट केली परत ती जमा होईल. इथे समजा 1000 अमाऊंट होती, 1000मधनं त्यांनी रिफंड मागितला 700चा, अमाऊंट जमा राहील 300. या 700 मधनं जर अधिकाऱ्याला वाटतं की 500 द्यावे आणि 200 रिजेक्ट करावे, तर 200 रिजेक्ट केले तर ते या 300 मध्ये परत इथे येऊन परत राहतील आणि त्याची अमाऊंट परत 500 होईल. म्हणजे 1000 मधले त्यांनी 1000 मधले 700 मागितले, पण जर त्यातले 200 रिजेक्ट झाले तर मग ते पुन्हा काय येतील, तिथे जमा होतील, इलेक्ट्रॉनिक कॅश लेजरला जमा होतील. आणि त्यासाठी प्रॉपर ऑफिसर जो जीएसटी ऑफिसर आहे ते काय करतील, ऑर्डर काढतील. ती ऑर्डर काढतील फॉर्म जीएसटी PMT 03. रिफंड नाकारल्यास रक्कम परत क्रेडिट केली जाते. जर कॅश लेजर मधला मागितलेला रिफंड नाकारला पूर्णपणे किंवा काही अंशाने, तर 8710 नुसार जेवढी अमाऊंट कमी केलेली आहे, जेवढी नाकारलेली अमाऊंट असेल टू द एक्सटेंट ऑफ रिजेक्शन, ती काय करेल, प्रॉपर ऑफिसर आदेश काढेल. तो आदेश फॉर्म जीएसटी PMT 03 मध्ये असेल आणि पुन्हा त्या व्यक्तीच्या इलेक्ट्रॉनिक कॅश मध्ये ती अमाऊंट काय होईल, जमा होईल. म्हणजे इथे क्रेडिट होईल असं म्हटलं गेलेलं आहे वरच्या सबरूलच्या वर्डिंग मध्ये. रिफंड रिजेक्ट झाला तर काय होईल, डेबिट केलेली म्हणजे कमी केलेली रक्कम ऑफिसर ऑर्डर काढेल PMT 03, त्या ऑर्डरनुसार पुन्हा कॅश लेजरमध्ये क्रेडिट होईल. त्याच्यामध्ये काही मला वाटत नाही की काय अवघड आहे. ज्यांनी ITC टॉपिक केला असेल, ITC टॉपिकने मेंटली मला पण खूप थकवलंय. मला त्या नोट बनवताना त्याच्यामध्ये आकडे जे आहेत त्यानुसार उदाहरणं बनवताना माझा खूप वेळ गेला, खूप मला तणाव निर्माण झाला. मी आजारी पण पडलो दिवाळीमध्ये. आणखीन त्यानंतर आता हे जे आहे हे मला रिलॅक्स करते की ठीक आहे, फक्त इकडे काय प्रोसेस आहे, कशी चालते, त्यानुसार रूल बनलाय, समजून घ्यायचे. फार ह्याच्यामध्ये अवघड नाहीये. तुम्ही ज्या स्तरावरचं काम करताय त्या स्तरावरची तुमची मानसिक कुवत आहे, शक्ती आहे, त्यानुसार मला असं वाटतंय की हे समजणं फार काय अवघड नाहीये. थोडं ITC अवघड गेलं मला 18/6 मध्ये, पण थोडं मला आकडे जिकडे येतात तिकडे काय होतं फार समजून घ्यावं लागतं. कशा प्रकारे कॅल्क्युलेशन होतं ते थोडं गोंधळाचं असतं, थोडं गुंतागुंतीचं असतं. पण ह्यामध्ये काही तसं नाहीये. आता ज्यावेळेस हे सगळं लेजरला रेकॉर्ड होतं, याच्यामध्ये टेक्निकल ग्लिच काय आले तर अमाऊंट दिसत नाही पोर्टलला. जर अमाऊंट पोर्टलला दिसली नाही, रजिस्टर पर्सनची जबाबदारी आहे. त्याच्यावर टाकलं आहे सरकारने त्या सबरूलमध्ये की नोटीस करा जर रजिस्टर पर्सनला त्याच्या इलेक्ट्रॉनिक कॅश लेजरमध्ये कुठलाही फरक, चूक, मिसमॅच आढळला, डिस्क्रिपन्सीचा अर्थ हा होतो, तर त्यांनी काय करायला पाहिजे, ज्युरिडिक्शन ऑफिसरला म्हणजे ज्यावेळेस तो हा फॉर्म भरेल ऑफिसर पर्यंत ही माहिती जाईल की हा फॉर्म भरलेला आहे, टॅक्सपेयरनी ऑफिसरला कम्युनिकेट होईल की काहीतरी तिथे त्या लेजरमध्ये सेम फॉर्म आहे, हा कॅश, लायबिलिटी, क्रेडिट तिन्ही करता वापरता येतो. तुम्हाला तिघांच्याही सबरूलमध्ये, तिघांच्या एखाद्या सबरूलमध्ये तुम्हाला या प्रकारचा एक रूल येईल जिथे जर लायबिलिटी, कॅश, क्रेडिटला कुठल्याही प्रकारचं काही चूक, फरक आढळला तर तुम्ही काय करा, कम्युनिकेट करा, जेणेकरून ऑफिसर पुढे त्याच्यावरती कारवाई करेल. कॅश लेजरमध्ये चुकीची नोंद दिसली तर काय होईल, PMT 4 द्वारे अधिकाऱ्याला कळवलं जाईल, त्याला कम्युनिकेट होईल. आता ब्रेक घेऊया आपण आणि ब्रेक नंतर मग पुढे कंटिन्यू करूया. इथे आपण ब्रेक घेऊ शकतो. विशाल सर, शुभम सर, निलेश सर. अकरा वाजून 20 मिनिटांनी आपण कंटिन्यू करू. अकरा वाजून 5 मिनिटं होत आहेत. कंटिन्यू करू आपण 11:20. इथे मी थांबतो. 11:20 ला 11 वाजून 20 मिनिटांनी परत भेटूया.